येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र स्वरूप आहे. कालभैरवांना तंत्रशास्त्रात विशेष स्थान दिले आहे. काळ्या कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानून त्याची पूजा केल्याने व्यक्तीला तांत्रिक क्रिया आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला अन्न दिल्याने राहू, केतू आणि शनीचा प्रभाव शांत होतो आणि पितृदोष कमी होतो. कुत्रा घरात असल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. तसेच अमावास्या, शनिवार किंवा भैरवाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे अचानक मृत्यूची भीती कमी होते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हा केवळ एक प्राणी नसून तो निष्ठा, भक्ती आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे, ज्याला दैवत्व प्राप्त आहे आणि त्याची सेवा केल्याने अनेक दोष दूर होतात. तसेच अमावास्या तिथीला असं म्हटलं जातं की आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात. आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. आता ही कुत्र्याची सेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात. याकरता घरामध्ये सगळ्यात शेवटची चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची. कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. आता या कणकेला म्हणून आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची. या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं. मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं.
तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा ठेवायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर त्या चपातीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तर अशी ही गोड चपाती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे. आता जर तुम्हाला शक्य असेल तर काळ्या रंगाच्या कुत्र्याला खायला द्या. पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला, तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला दिली तरीही चालणार आहे. ज्या चपाती तुम्ही खायला देणार आहे, त्या तिथेच उभं राहून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. त्याचबरोबर निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. आता बाहेर गेलात तुम्ही आणि तुम्हाला काळा कुत्रा दिसला किंवा इतर कोणत्याही रंगाचा कुत्रा दिसला, तर तुम्ही चपाती नसेल तर बिस्किटचा पुडासुद्धा कुत्र्याला खायला देऊ शकतात. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी या कुत्र्याच्या सेवाला खूपच महत्त्व हे दिलं जातं. ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर आपले पित्र हे प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.